गौतम अडाणी यांच्या विरोधात अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने अडाणी समूहाविरोधात आरोप केले होते की अडाणी समूहाच्या शेअरच्या किमती मॅनिप्युलेशन करून वाढवल्या गेल्या आहेत. तेव्हापासून अडाणी ग्रुपचे अनेक शेअर्स खूपच घसरले होते. परंतु नुकतेच सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण SIT कडे पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गौतम अडाणी यांना सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली आहे का, असा देखील एक मोठा प्रश्न पडतो. काय आहे संपूर्ण प्रकरण तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राजू आणि तुम्ही पाहत आहात टॉक्स मराठी. जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर गौतम अडाणी यांच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स ढासळले होते. 3 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने या सुनावणी करत म्हटलं आहे की सेबीच्या तपासावर संशय व्यक्त करता येत नाही. हे प्रकरण SIT कडे पाठवण्यास देखील सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सेबीने या प्रकरणात 24 तपासांपैकी 22 तपासांचा अहवाल सादर केला आहे. इतर राहिलेल्या 2 प्रकरणांचा निर्देश 3 महिन्यात सादर करावेत असं कोर्टाने देखील म्हटलं आहे. हा निकाल आल्यानंतर अडाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवाय गौतम अडाणी यांनी ट्विट करत देखील म्हटलं आहे की सत्यमेव जयते, माझ्यासोबत उभे राहणाऱ्यांचा मी आभारी आहे. भारताच्या विकासात आमचे कायम योगदान राहील. जय हिंद. या निकालानंतर गौतम अडाणी यांना क्लीन चिट मिळाले आहे का, तर हो, गौतम अडाणी यांना क्लीन चिटच मिळाले आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सेबीच्या चौकशीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे आणि सेबी नेहमी गुंतवणूकदारांच्या हिताचे निर्णय घेत असते. त्यामुळे सेबीने गौतम अडाणी यांच्या विरोधात काही निर्णय घेण्याची शक्यता कमीच आहे. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.